तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता लातूर शहर महानगरपालिका. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते MBBS तसेच MNC कौन्सिल रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला D फार्म किंवा B फार्म किंवा M फार्म तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे. तसेच MMC कौन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 30,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS किंवा BMS तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते MBBS उमेदवारांसाठी 60,000 तसेच BMS उमेदवारांसाठी तुम्हाला 40,000 इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे. तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती MBBS विशेष तज्ञ या पदांसाठी 70 वर्षापर्यंत आहे आणि इतर पदांसाठी 65 वर्षापर्यंत आहे. तसेच 60 वर्षानंतरच्या उमेदवारांना जिल्हा चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी लातूर शहर महानगरपालिका लातूर या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल, राष्ट्रीयकृत बँकेचा. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशाप्रकारे होणार आहे तर अतिविशेष तज्ञ तसेच विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी MBBS या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे आणि यामध्ये खालील गुणांकन पद्धतीचा इथं अवलंब केला जाणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच MPW तसेच स्टाफ नर्स या पदांसाठी जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच पदविका प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 9/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी तसेच अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी तर या पदांसाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती इथं 10/4/2025 इथं होणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.